श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्याची विनंती ऐकून सिद्धमुनी म्हणाले, तुझी भक्ती उत्तम आहे. गुरुचरणावरील तुझे प्रेम व भक्ती अशीच कायम राहो. हे शिष्य श्रेष्ठोत्तमा, तुझे बोलणे उत्तम आहे. तुझ्या प्रश्नामुळे मला समग्र वृत्तांताचे स्मरण होत आहे. तो अतिशय योग्य व नेमका प्रश्न विचारलास. तेव्हा मी तुला आता अत्रि ऋषीविषयीची आणि सृष्टीच्या आरंभापासूनची पूर्वपीठिका सांगतो. पूर्वकाली सृष्टीचे अस्तित्वही नव्हते. सर्वत्र सर्व काही जलमय होते. या अवस्थेला वेदांनी आपो नारायण पाणी हेच नारायण तत्व असे म्हटले आहे. या आपो नारायणाचा सर्व ठायी समान तत्वाने निवास असताना तेथे सृष्टीचा प्रपंच करावा अशी बुद्धी निर्माण झाली. त्या बुद्धिरूपी अस्तित्वास हिरण्यग्य गर्भ अर्थात स्वर्णमय अंडे अर्थात प्रथम सृष्टी म्हणतात. त्यालाच ब्रह्मांड हे नाव लाभले. त्यातूनच रजोगुणाच्या साहाय्याने ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि त्यात वर्षभर देवांचे अस्तित्व झाले. ते ब्रह्मांड फुटले आणि त्याचे आकाश आणि पृथ्वी असे 2 भाग झाले. पुढे तेथे ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि त्याने 14 भुवने, 10 दिशा आणि मन, वाचा, काल, काम, क्रोध इत्यादी वृत्ती निर्माण केल्या. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्याच्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: मरीच, अत्री, अंगिरस, पुलस्थस्थ, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ असे 7 श्रेष्ठ पुत्र ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. त्या 7 पुत्रामध्ये अत्री हा मुख्य होता. त्याच्यापासून गुरु परंपरा निर्माण झाली. हे भाग्यशाली नामधार का, आता शांत चित्ताने त्या गुरु परंपरेविषयी तू जाणून घे. अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया सर्व पतिव्रतामध्ये श्रेष्ठ आणि साक्षात जगदंबेचे रूप होती. तिच्या आगाध सौंदर्याचे वर्णन कोण करू शकेल? कुणासही ते शक्य नाही. प्रत्यक्ष चंद्र तिचा पुत्र आहे म्हटल्यावर तिच्या रूपाचे वर्णन ते काय करावे? ती पतिसेवा उत्तम प्रकारे करीत असे, त्यामुळे ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच हस्तगत करेल अशी चिंता लागल्याने देवदेवता भयभीत झाले. इंद्रादी देवता एकत्र येऊन त्रयमूर्तीकडे ब्रह्मा, विष्णू, महेशाकडे गेले आणि अत्रि ऋषींच्या शुद्ध आचरणाविषयीचे वर्णन करून प्रार्थना करते झाले. इंद्र म्हणाला, हे स्वामी, अनुसूया पतिव्रता आहे. तिच्या नित्य आचरणाविषयी मी तुमच्यासोबत काय बोलावे? ती काया वाचा मनाने पतिसेवेमध्ये दंग असते. मोठ्या आनंदाने ती अतिथीपूजन करते. तिच्याकडून कोणीही अतिथी विनमुख किंवा उपाशी जात नाही. तिच्या उत्तम आचरणामुळे भयचकित झालेले सूर्यदेव आपल्या उष्णतेचा त्रास तिला होऊ नये म्हणून प्रकाश मंदावून घेतात. अग्निदेवता देखील तिला पाहून भयभीत होते आणि शीतलता स्वीकारते. वायू देखील तिच्या अभयास्तव मंद मंद वाहतो. जिच्या पतिव्रत्याच्या तेजाने भूमी देखील तिच्या समोर नतमस्तक होते, अशी ती अनुसूया आम्हाला शाप देईल या जाणीवीनेच आम्हा सर्वांना भय वाटते. ती कोणत्या देवाचे स्थान कधी हिरावून घेईल हे सांगणे आम्हाला देखील अशक्य आहे. जर का तिने कोणाला वरदान दिले तर तोही आमचा घात करू शकतो. एवढे सामर्थ्य तिच्या वरप्रदानात आहे. तेव्हा यावर उपाय शोधावा. आपण जगतात्मा आहात, त्रिदेव आहात. आमच्याकडून सर्व स्थान हिरावून घेतले जाईल या भीतीने आम्ही ही वार्ता आपणास सांगण्याकरता आलो आहोत. आणि आपण यावर काही उपाय शोधला नाही तर आमचे स्वर्गस्थान हिरावून घेतले जाईल. आम्ही तिचे मनोभावी सेवा करू आणि रात्रंदिवस तिच्या द्वारापाशी सेवक म्हणून राहू. त्याविषयी आम्हास त्याशिवाय गत्यंतर नाही. हे ऐकून त्रयमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश क्रोधाने थरथर कापत म्हणाले, ही कोण महापतिव्रता आहे? ती कशी आहे हे आम्हास पाहावयासच हवे.
आणि तिचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवायस हवे किंवा यमनगरीत धाडावायस हवे, असे म्हणून ते तिघेही निघाले. त्या पतिव्रतेचे सत्व पाहण्याकरता त्रैमूर्तींनी भिक्षुकाचा वेश धारण केला आणि अत्री ऋषींच्या आश्रमात ते पाहुणे म्हणून आले. अत्री ऋषी त्यावेळी अनुष्ठान करण्यासाठी बाहेर गेले असता आलेल्या त्या तिघांनी अनुसयेला बाहेर बोलावले आणि आपण अतिथी रूपाने आलो आहोत हे सांगितले. आम्ही ब्राह्मण आहोत, भुकीने व्याकुळ झालो आहोत, आम्हाला लवकर जेव घालावे, अन्यथा आम्ही दुसरीकडे जाऊ. हे अनुसये, तुमच्या या आश्रमामध्ये पाहुण्यांना नित्य भोजन दिले जाते अशी ख्याती ऐकल्याने आम्ही इथे आलो आहोत. आपल्या येथे इच्छाभोजन मिळते हे ऐकून आम्ही मुद्दामहून इच्छाभोजन मागण्यासाठी येथे आलो आहोत. हे ऐकून अनुसयीन त्या अतिथींना विनम्र भावे वंदन केले, त्यास बसवायास आसन दिले आणि त्यांचे चरण धुतले. तसेच त्यांचे अर्ध्य पाद्यपूजन करून त्यांना गंधाक्षता व फुले अर्पण करून स्नान करावयास सांगितले. तेव्हा अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत आणि अत्री ऋषी येतोवर बराच वेळ जाईल, तेव्हा आम्हाला लवकरच भोजन द्यावे. अतिथींच्या इच्छेस मान देऊन अनुसयेने त्यांच्या भोजनाकरता आसने मांडली. अतिथींना पाटावर बसून तिघांच्याही भोजनपात्रावर तूप वाढले. त्यानंतर अनुसया पालेभाज्या व स्वयंपाक घेऊन आली. तेव्हा ते अतिथी तिला म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही दूर अंतरावून अतिथी म्हणून आलो आहोत, तेव्हा हे सुंदरी, तुझे रूप पाहून आमच्या मनात एक इच्छा निर्माण झाली आहे की तू नग्न होऊन आम्हाला अन्न वाढावेस, अन्यथा तू आम्हाला जाण्यास सांगावे, म्हणजे आम्ही येथून निघून जाऊ. अतिथीचे बोलणे ऐकून अनुसयेने विचार केला की हे ब्राह्मण माझे मन जाणून घेण्यास आले आहेत, तेव्हा हे नक्कीच कोणीतरी सत्वपरीक्षा घेण्यासाठी आलेले अवतारी पुरुष असावेत. ती श्रेष्ठ पतिव्रता मनात विचार करती झाली. अतिथी विनमुख गेल्यास आपल्याला बाधा येईल यास्तव अतिथींचे स्वागत करण्याच्या पती आज्ञेचे उल्लंघन मी कसे बरे करावे. माझे मन निर्मळ आहे, त्यामुळे तो दुष्ट कामदेव काय करेल, मला त्रास होईल असे काही झाले तर पतीचे तपोबल माझी यातून सुटका करेल. असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, आपण स्वस्थ चित्ताने भोजन करावे. मी नग्न होऊन आपणास भोजन वाढण्याकरता तयार आहे. पुढे अनुसयेने स्वयंपाकघरात जाऊन पतिचरणांचे चिंतन केले. हे अतिथी माझे बालक आहेत असा मनात संकल्प केला आणि देहावरील वस्त्रे उतरून ती नग्न झाली. नग्न अवस्थेत भोजन घेऊन ती बाहेर आली. तेव्हा ते तिघे अतिथी बालक रूपात भोजन पात्राजवळ रांगत होते, लोळत होते. त्या बालकांना पाहून अनुसया चकित झाली आणि पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकापाशी आली. तिन्ही बालके रडत होती. ती त्या बालकांना जोजवू लागली, मात्र त्यांना भूक लागली होती हे जाणवताच तिने बालकांना कडेवर घेतले. त्यानंतर मांडीवर जपून त्यांना दूध पाजले. एकाचे झाल्यावर दुसऱ्याला, नंतर तिसऱ्याला, अशा रीतीने अनुसयेने त्या बालकांची भूक शांत केली. आश्चर्य आणि नवल असे की त्या त्रयमूर्तीची बालकी झाली आणि अनुसयेने स्तनपान केल्यावर त्यांची भूक शमली. पातिव्रत्याचा किती हा प्रभाव! ज्याच्या उदरामध्ये 14 भुवने 7 समुद्रांनी वडवाग्नी आहेत, त्याची भूक त्या पतिव्रतेने पाजलेल्या दुधामुळे भागली. रात्रंदिवस सृष्टीरचनेमध्ये मग्न असणाऱ्या त्या 4 मुखी ब्रह्मदेवाची भूक ही त्या पतिव्रतेने पाजलेल्या दुधामुळे भागली. ज्याच्या कपाळावर अंगारूपी डोळा आहे, ज्याच्या कपाळावर अंगाररूपी डोळा आहे, ज्याचा वर्ण कापरा समान शुभ्र आहे, जो 5 मुखांचा काळरूपी अग्नी आणि रुद्र आहे, त्याला ही अनुसयेने स्तनपान करविले. अत्री ऋषी श्रेष्ठ तपस्वी होते आणि त्यांची पत्नी अनुसया हिच्या समान श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांची आई झाली आणि त्रैलोक्यात कीर्तिरूपाने श्रेष्ठत्वास पावली. तिने बालकांना कडेवर घेऊन तू खेळू लागली. त्यांना पाळण्यात ठेवून अंगाईगीत गाऊ लागली. त्या अंगाईगीताद्वारे ती सप्तसुरातून गायन करून त्यात मोठ्या चातुर्याने उपनिषदांचा अर्थ गुंफून त्या बालकांना शिकवू लागली. दुपार झाली. अतिथी येण्याच्या त्या वेळेला अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. आश्रमात येऊन पाहिले असता त्यांना अनुसया गाताना दिसली आणि पाळण्यातील 3 बालकांना पाहून ही कोणाची आहेत असे विचारते झाले.
अनुसयीने घडलेला वृत्तांत कथन केला. ऋषीने अंतर्दृष्टीने पाहिले असता त्यांना ती 3 बालके साक्षात ब्रह्मा, विष्णू व शंकर असल्याचे समजले आणि ते बालरूपातील त्रयमूर्तीस नमस्कार करते झाले. अत्रि ऋषींचा नमस्कार स्वीकारून ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या त्रय देवांनी आनंद व्यक्त केला आणि ते प्रसन्न झाले. तेव्हा 3 बालके पाळण्यातच राहिली. मात्र त्रयमूर्ती मूळ स्वरूपात प्रकट झाले आणि समक्ष उभे राहून म्हणाले, हे अत्रि ऋषी, हे अनुसया माते, आपण धन्य आहात. आपले तप आणि मातेचे पातिव्रत्य अद्वितीय आहे. माते, आम्ही तुझ्या भक्तीने प्रसन्न होत तुला वरदान देत आहोत. तेव्हा अत्रि ऋषीने अनुसयेस जे मनात असेल तो वर माग असे सांगितले. तेव्हा अनुसया त्यांना म्हणाली, तुम्ही माझे प्राणेश्वर आहे. तुमच्या भक्तीमुळे त्रयमूर्ती इथवर येते झाले. तेव्हा त्यांच्याकडे पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त करावी. त्यावर अत्रि ऋषी म्हणाले, हे 3 बालक आमच्या इथे पुत्ररूपाने आणि एक रूपाने एकत्रित राहावेत, हेच आमचे मागणे आहे. त्यांचे वचन ऐकून त्रयमूर्ती बाल्यरूपामध्ये अनुसयीच्या घरीच राहिली. अनुसयीने बालकांचे प्रेमाने पालनपोषण केले आणि त्या 3घांची नावे पुढील प्रमाणे ठेवली. ब्रह्मदेवाच्या बालरूपाचे नाव चंद्र, श्रीविष्णूंच्या बालरूपाचे दत्त आणि श्री शंकराच्या बालरूपाचे नाव दुर्वास असे ठेवले. पुढे ही 3 बालके अनुसयीचे पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागली. कालांतराने चंद्र आणि दुर्वास दोघेजण अनुसया मातेला म्हणाले, माते, आम्ही तप करण्याकरता निजस्थानी जात आहोत. आई, मी ऋषी आहे, त्यामुळे मी अनुष्ठानाकरता तीर्थांनाच जात आहे. असे सांगून दुर्वास त्याच्या मातेचा निरोप घेता झाला. चंद्र म्हणाला, माते, मलाही निरोप दे. मी नित्य आकाशात राहून तुझे नित्यनेमाने दर्शन घेईन. 3रा पुत्र दत्त हा विष्णू स्वरूप असल्याने तो नित्य तुमच्यासोबत असेल असे सांगून त्या दोघांनी अनुसया मातेला आश्वासित केले. 3 देवाचे एकत्रित रूप म्हणजे दत्त. सर्व जग विष्णुमय आहे. दत्त हे त्या विष्णूचेच रूप. मात्र यापुढे अत्रींचा पुत्र म्हणून दत्तात्रेय ही ओळख दृढ करेल आणि तुमच्या सहवासात राहून तुम्हाला अखंड आनंद प्राप्त करून देईल. त्यामुळे त्रयमूर्तीचा एकत्रित आविष्कार असलेला दत्त अनुसयेपाशीच राहिला आणि चंद्र व दुर्वास दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले. अनुसयीच्या घरी त्रयमूर्ती एकरूप आणि देवता स्वरूप होऊन राहिले. त्यांचे नाव दत्तात्रेय असून ते सिद्धगुरूंचे मूळपीठ आहे. अशा प्रकारे सिद्धमुनीने नामधारकास कथा सांगितली आणि त्यांचे समाधान केले. परंतु शिष्य पुन्हा एकदा मुनींना विचारता झाला, हे योगेश्वर, भक्तजनांचे चित्त वेधून घेणाऱ्या आणि भवसागर पार करणाऱ्या हे कृपासिंधू ज्ञानमूर्ती, तुमचा वचनसुधारूपी प्रसाद प्राप्त केल्यामुळे मला हे कळून चुकले की अनुसयेच्या पुण्येने योगीराज दत्तात्रेय हेच आमचे मूळ तारक गुरु आहेत. आता आपण माझी विनंती ऐकावी. आपण श्री दत्तात्रेयांचा पूर्वावतार सांगितला. आता श्री दत्तावतारापूर्वी आणि त्यानंतर कोणकोणते अवतार झाले ते कृपा करून सांगावे. हे स्वामी, श्रीगुरूंचे पूर्वावतार कसे निर्माण झाले ते या बालकाला सविस्तर सांगावे ही नम्र विनंती. सरस्वती गंगाधार सांगतात, पुढील कथेचा विस्तार सावधचित्ताने श्रवण केला असता मनाला संतोष लाभतो आणि इष्टते सर्व काही प्राप्त होते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक यांच्या संवादामधून घडणारा त्रयमूर्ती अवतार कथन नावाचा हा 4था अध्याय पूर्णत्वास आला आहे. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.